आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली। कलानगर फ्लायओव्हर पासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे सांताक्रूज मिलन सबवे ते नेहरू जंक्शन रोड आणि लिंकिंग रोड, टर्नर रोड, कार्टर रोड या मार्गाद्वारे सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रदूषण नियंत्रणाबाबत पालिका करत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली आणि यानंतर त्यांनी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत चहा पीत चर्चा केली। त्यांना कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणींबाबत त्यांनी चर्चा केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे। ठिकठिकाणी मराठा संघटनांकडून जरांगेंचे जंगी स्वागत करण्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। कल्याणमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कल्याणमध्ये सभा पार पडली। कल्याण पूर्वेच्या पोटे मैदानात जरांगे पाटलांची सभा झाली आणि या सभेसाठी सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती। शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणीला आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटानं केलाय, तर ठाकरे गटानं पुरावे सादर करण्यासाठी परवानगी मागितली आणि यावर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जायकवाडीच्या पाण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे। विखे साखर कारखान्यानं दाखल केलेल्या याचिकांना विरोध करण्यासाठी कल्याण काळे यांनी हस्तक्षेप अर्ज केलाय। रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरालगतच नवे बल्क ड्रग पार्क होणार आहे आणि दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रात खासगी विकासकांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा करणं आर्थिकदृष्ट्या किती सुसाध्य ठरेल याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं व्यवहार सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय। दूध उत्पादकांची सरकारनं आज बैठक बोलावलेली आहे। दुग्ध विकास मंत्र्यांनी दुधाचे दर 35 रुपये करावेत, अन्यथा सणासुदीच्या काळात मंत्र्यांच्या घरासमोर दूध ओतण्यात येईल असा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करत त्याचा आढावा घेतला। शहरात सुमारे 250 कोटी रुपयांची विविध विकास कामं सुरू आहेत। यातील नवीन नाट्यगृहाची पाहणी करताना नाट्यगृहाची प्रेक्षक क्षमता वाढवावी अशा सूचना श्रीकांत शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या। सांताक्रूज पोलिसांनी एका बिल्डर विरोधात हवेच्या गुणवत्तेतील घसरणीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोमवारी रात्री मुंबईतील पहिला गुन्हा दाखल केलाय। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्री आणि मोसंबीची आवक वाढली आहे। सोमवारी 238 टन संत्री आणि 189 टन मोसंबीची आवक झाली आहे। नागपूरच्या संत्रीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आवक वाढल्यानं होलसेल मार्केटमध्ये 20 ते 40 रुपये भाव मिळालाय। किरकोळ मार्केटमध्ये 60 ते 100 रुपये दरानं संत्र्याची विक्री होते आहे। मध्य रेल्वेनं गेल्या 7 महिन्यात 90.76 कोटी प्रवाशांची वाहतूक करून 4129 कोटींपेक्षा जास्त महसूल गोळा केलाय। 1 ते ऑक्टोबर महिन्यात 13.67 कोटी प्रवासी वाहतुकीतून 6.29 कोटीची कमाई केली आहे आणि जी गेल्या वर्षापेक्षा अधिक असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 1 ते 1,500 बस सेवेतून बाद होणार आहेत। त्याऐवजी मार्च अखेर ताफ्यात 2200 नव्या कोऱ्या परिवर्तन बसेस येणार आहेत। या बस गाड्यांची खरेदी करण्यासाठी महामंडळानं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। यासाठी वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात राज्य शासनानं 900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचं काम करण्यात येणार आहे। त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक आज आणि उद्या असे 2 दिवस दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये बंद असेल। उर्वरित कालावधीमध्ये वाहतूक सुरळीत सुरू राहील असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी कळवलेलं आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर काम केलं जाणार आहे आणि या कामासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे या वेळेमध्ये मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे। अहमदनगर तालुक्यातील शेंडी येथील सरपंच प्रयागा लोंढे यांनी व्हॉट्सअॅपवर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरपंचांचा निषेध करण्यासाठी गाव बंद करण्यात आला आणि यानंतर सरपंचांना जोपर्यंत जाहीर माफी
मागत नाही तोपर्यंत त्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गोंदियातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील झासीनगर इथे तब्बल 127 कोटी रुपये मंजूर असलेली उपसा सिंचन योजना रखडली आणि या योजनेकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शरद पवार गटाचे कार्यकर्ते तसंच गावकऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं. ही योजना पूर्ण न झाल्यास येत्या 2 ते 3 महिन्यात संपूर्ण जल आंदोलन करू तसंच आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेन्शनचे पैसे थकीत आहेत. हे पैसे खात्यावर जमा न झाल्यामुळे मोहोळ तहसील समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. हे पैसे त्वरित जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील माकणी इथे तेरणा उपसा सिंचन योजना दुरुस्त करून कार्यान्वित करावी अशी मागणी करण्यात आली आणि या मागणीसाठी 24 गावातील सरपंच आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी योजनेचं काम करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्तानं राजकीय आखाडा पेटलाय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनात आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी आडकाठी आणल्याचा आरोप आयोजक सुधीर पाटील यांनी केलाय. आगामी निवडणुकीमध्ये त्यांना भाजपची ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील त्यांनी दिलाय. गडचिरोलीतील वांगेतुरी इथे घनदाट जंगलात एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली. माओवाद्यांच्या सर्वाधिक हालचाली असलेल्या या भागात पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून यावेळी 25 बॉम्ब शोधक पथक संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तैनात करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये सुरू होणाऱ्या 10वी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबतची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील 1,17,000 विद्यार्थ्यांची पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात होणार आहे. 239 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून गैरप्रकार रोखण्यासाठी 32 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सोलापूर शहरात आगामी काळात महत्त्वाचे धार्मिक उत्सव सण येणार आहेत आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 15 दिवस सभाबंदी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेत. 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणामध्ये सोडावं या मागणीसाठी जालना रस्त्यावर गोदावरी सिंचन भवनासमोर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणी आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. जवाहरनगर पोलीस ठाणे आणि जिन्सी पोलीस ठाण्यात आंदोलकांविरोधात रात्री उशिरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वांद्रे कलानगर जंक्शन इथे कारचा अपघात झालाय. भरधाव वेगात असलेल्या दुचाकी स्वारानं कारला जोरदार धडक दिली आणि अपघातात कार चालकाला गंभीर दुखापत झाली असून कारचंही मोठं नुकसान झालंय. राज्यभरात म्हाडाची 3,000 कोटींहून अधिक किमतीची 12,230 घरं विक्रीविना पडून असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि या घरांमुळे आर्थिक नुकसान होत असल्यानं म्हाडानं त्यांच्या विक्रीसाठी खासगी संस्थांची मदत घेण्याबरोबर किमती कमी करण्याचं धोरण आखलंय. या धोरणाची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करण्याचं म्हाडानं ठरवलेलं आहे. सध्या मध्य रेल्वेवर 3,935 टीसींची आवश्यकता आहे. मात्र सध्या 3,265 टीसी कार्यरत आहेत. इतर पदांसह एकूण 688 पदं रिक्त आहेत आणि टीसीची कमतरता दूर करण्यासाठी सेवानिवृत्त टीसींना सेवेमध्ये घेण्याची योजना पुन्हा सुरू करावी अशी विनंती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रेल्वे बोर्डाला केलेली आहे. एसटी चालवताना फोनवर बोलणाऱ्या किंवा गाणी ऐकणाऱ्या व्हिडिओ बघणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा चालकांचं निलंबन करण्यात येईल असं महामंडळानं स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसात एसटी चालवत असताना फोनचा वापर काही जण करत असल्याबद्दलच्या तक्रारी एसटी महामंडळाकडे आल्या होत्या आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील वातावरण येत्या आठवड्यात ढगाळ राहणार आहे. या वातावरणामुळे 23 नोव्हेंबर नंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किमान तापमानात घट होऊन थंडी कमी होईल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय. अपुऱ्या पावसामुळे रब्बीचा घटलेला पेरा आणि थंडीच्या अभावामुळे उत्पादनातील संभाव्य घट यामुळे बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण झालेली आहे. अशात ज्वारीचे दरही शतकाकडे वेगानं झेपावत आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रति किलो ज्वारीला 85 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या शनिवारी मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. या दिवशी विमानतळावरून तब्बल 1,61,760 प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईतून परदेशात जाण्याच्या प्रवाशांनी प्रामुख्यानं दुबई, लंडन, अबुधाबी, सिंगापूर आदी ठिकाणांना सर्वाधिक पसंती दिली आहे.
कचऱ्यानं भरलेल्या पिशव्या गेटवे बाहेर अज्ञातांनी फेकल्या. गेटवे परिसर घाण करणाऱ्यांना शोधण्यासाठी मदत करावी अशी विनंती पालिकेनं पोलिसांना केली आहे. गेटवे परिसर घाणेरडा करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचं त्यांनी सांगितलंय. 5 वर्षांपूर्वी केवळ 40% आसपासच प्रवेश असलेल्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं प्रमाण 87% गेलंय. आयटी, संगणक या अभ्यासक्रमांना वाढती मागणी आणि नोकरीची वाढती संधी ही कारणं या वाढीमागे आहेत. त्याचबरोबर प्रथम वर्षाला इंग्रजी सोबतच मराठी आणि हिंदीतून शिकण्याची संधी देणाऱ्या संस्थांची वाढती संख्या ही पदविका अभ्यासक्रमांच्या पथ्यावर पडली आहे. ग्रामीण भागातील शाळांमधून देखील डिजिटल शिक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणार असल्याचं ते म्हटलंय. देवगड तालुक्यातील पाडगाव शाळेला त्यांनी भेट दिली आणि यावेळी ते बोलत होते. भुसावळ शहरातील टिंबर मार्केटमध्ये एका दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र यात एक दुकान जळून खाक झाले. ही आग इतकी भीषण होती की यात आसपासची दुकानंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पैठण शहराचा दौरा करणार आहेत आणि नाथ मंदिराच्या बाजूला मैदानावर सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात ते सहभागी होतील. तसंच संत एकनाथ महाराजांच्या नाथवाड्यातील मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत. शासकीय सेवेमध्ये समायोजनाच्या मागणीसाठी आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी 30 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर होते. 22व्या दिवशीही कंत्राटी परिचारिकांनी काम बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. गेल्या 22 दिवसांपासून हे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असून या आंदोलनाचा फटका आरोग्य सेवेला बसत असून लवकरात लवकर प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आता नागरिकांमधून होतीये. राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस भीषण पाणी टंचाईचं संकट उभं ठाकलेलं आहे. एकीकडे टँकरनं होणाऱ्या पाणी पुरवठ्याचं प्रमाण वाढत असतानाच राज्यातील सुमारे 2994 धरणांमध्ये सोमवारपर्यंत केवळ 69.19% पाणीसाठा उरल्याची माहिती समोर आली आहे. धरणांमधील पाणीसाठ्याचं हे प्रमाण गेल्या वर्षी याच काळात 89.70% इतकं होतं. आपल्या हक्काच्या घरांसाठी आमरण उपोषण करणाऱ्या काळा चौकीच्या जिजामाता नगर उपोषणकर्त्यांची मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज भेट घेतली. उपोषणकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. तसंच एसआरएच्या सीईओंशी संपर्क करून याबाबत तातडीनं संयुक्त बैठक लावण्याबाबत चर्चा केली. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप समीर भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेत फेटाळले होते. पण दमानिया आपल्या आरोपांवर ठाम असून त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर आरोप केले. तर 5 भुजबळांइतका टॅक्स आम्ही एकटे देतो अशा शब्दात सुपारीबाज टीकेला दमानिया यांनी उत्तर दिले. अजित पवार गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांची देखील बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय. शरद पवार गटाच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना हा दावा केलाय. तर शरद पवार गटाकडून सातत्यानं तेच मुद्दे मांडण्यात येत असून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अजित पवार गटानं केलेला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन द्या असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील धनगर समाजाला केलं. आमदार पडळकर देखील मुंबई इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये. तसंच धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील सरकारनं मार्गी लावावा. सरकारनं आता आरक्षणासंदर्भातील मुद्दे रेंगाळून ठेवू नयेत अशी मागणी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय लढाईत आता ओबीसी नेत्यांनी एकत्रितपणे जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे. मात्र या लढाईमध्ये छगन भुजबळ यांना एकटं पाडलं जात असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलाय. या लढाईमध्ये छगन भुजबळ यांना इतरांची साथ मिळत नसून त्यांना एकटं पाडलं जात आहे असंही शेंडगे म्हटलं. आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचा दाखला देण्यासाठी लावण्यात आलेल्या जातचं कटी शिथिल करून सरसकट जात प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी कष्टकरी संघटनेमार्फत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ओबीसी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत जरांगेंचा निषेध करण्यात आला.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात धनगर समाज बांधवांची बैठक पार पडली। हिवाळी अधिवेशनादरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या एल्गार मोर्चासंदर्भात जनजागृती आणि नियोजनासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह कारखानदार देखील आक्रमक झाले। संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळत जालना आणि संभाजीनगरमधून जाणाऱ्या ऊसाच्या गाड्या अडवल्या। 2 दिवसात पाणी सोडलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। बारामती शहरात टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालावी यासाठी बजरंग दलाच्या वतीनं पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शहरात लावलेले बॅनर्स नगरपालिकेनं तात्काळ काढावेत या मागणीसाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते नगरपालिकेमध्ये गेले असता बजरंग दल आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी 2 गटात राडा झाला। दरम्यान शहरातील बॅनर जोपर्यंत काढले जाणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। या कार्यकर्त्याला पोलिसांनी रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। 105 कोटींचा निधी मंजूर असतानाही बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रखडल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खो खो खेळत आंदोलन केलं। क्रीडा संकुलाचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी राडा घातला। दिवाळी उलटून देखील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। संतप्त शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मागणीसाठी पीक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीला घेराव घातला। बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। जनावरं जगवण्यासाठी छावणीला चारा देण्यापेक्षा दावणीला चारा द्या अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे। आम आदमीच्या शिष्टमंडळानं या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। सांगलीमध्ये कंत्राटी परिचारिकांनी धरणे आंदोलन केलं। वेतनवाढीसह सेवेमध्ये कायम करून घेण्याच्या मागणीसाठी परिचारिका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हिंगोलीच्या सेनगाव ते रिसोडकडे जाणाऱ्या महामार्गावर वटकळी फाटा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। वटकळी गावात जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचं काम अर्धवट स्थितीमध्ये असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। दरम्यान कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दुधाला प्रति लिटर 50 रुपये दर देण्यात यावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। सिन्नर-घोटी मार्गावर आंदोलन करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दूध दरवाढ झाली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं या मागणीसाठी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भिवंडी येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। जातीच्या दाखल्यासाठी महादेव कोळी समाज आक्रमक झालाय। पंढरपूरमधील महादेव कोळी समाजानं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेला विरोध केलाय। आमदार भरत गोगावले यांचा ताफा अडवत कोळी समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महादेव कोळी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी अमरावतीमध्ये 6 डिसेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा कोळी समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। अमरावती विभागीय आयुक्तांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले। धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात अचानक घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीबाहेर रास्ता रोको आंदोलन करत बाजार समिती आणि व्यापाऱ्यांचा निषेध केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरात भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा तुपकरांनी दिला। दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं श्रीगोंदा येथे रास्ता रोको करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरच्या चौंडी इथे आमरण उपोषण सुरू केलं। दरम्यान राज्य शासनानं अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी अभ्यास गट स्थापन केल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली। जळगावच्या बांभोरी येथे गिरणा नदीवरील बंधाऱ्याचं काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे। हे काम पूर्ण करण्याच्या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलंय। बांभोरी बंधारा कृती समितीच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलंय। मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी येथील जनरल मोटर्स कामगारांचं गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। मात्र अद्याप कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही। त्यामुळे आंदोलनस्थळी रक्तदान करत रक्तानं सरकारला पत्र लिहिण्यात आलं।
नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी धरण परिसरात नागरिकांनी आंदोलन केलं। प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील आंदोलनावर ठाम राहिले आणि त्यामुळे आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। शिवराज राक्षे हा 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला। हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शिवराज राक्षे या दोघात अंतिम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली। दरम्यान शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा मानकरी ठरलाय। धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य के.टी. पाटील क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली। 62व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। यावेळी शिवराजनं केलेल्या कामगिरीबद्दल शिवराजच्या आईवडिलांनी समाधान व्यक्त केलं। हिंगोली शहरात टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातून निघालेल्या रॅलीचा पलटणमध्ये समारोप झाला। पालघरच्या डहाणू येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं। राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। सरसंघचालक मोहन भागवत नांदेड दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी माहूर गडावर दाखल होत श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं। यावेळी भागवत यांच्या हस्ते श्री रेणुका मातेचा अभिषेक, भोगी पूजा आणि महाआरती करण्यात आली। वसईच्या वैतरणा खाडीमध्ये कर्मचारी वाहून नेणारी बोट उलटून 22 कामगार बुडाले असून यातील 20 जणांना वाचवण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले। अद्याप 2 जण बेपत्ता असून प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वनोजा ते कवरदरी दरम्यान कार आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 9 जण जखमी झालेत। जखमींवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। अकोल्यामध्ये माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पीडितेला सिगारेटचे चटके देऊन तिचं मुंडन करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आणि या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। अकोल्यातील जिल्ह्यातील पातूर घाटात खासगी लक्झरी बस पलटी झाल्यानं 5 प्रवासी जखमी झाले। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पलटी झाली। दरम्यान जखमींना उपचारासाठी पातूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासणीमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील 200 हॉटेल्स जेवण आणि नाश्त्यासाठी पात्र नसल्याचं आढळून आलंय। अनेक हॉटेल्सचं स्वयंपाकघर अस्वच्छ आढळून आलेलं आहे। तर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या हॉटेल्सवर एफडीएनं कारवाई केली असून त्यापैकी 20 हॉटेल्सला एफडीएनं हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले। महारेरानं राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना त्रैमासिक अहवाल सादर करण्याचं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार महारेरानं फेब्रुवारी महिन्यात 700 प्रकल्पांना आपला अहवाल सादर करण्यासाठी नोटीस पाठवल्या होत्या। त्यानुसार 248 प्रकल्पांनी आपली माहिती अद्ययावत न केल्यानं त्यांनी नोंदणी स्थगित केली। तर मार्चमधील आणखी 443 प्रकल्पांपैकी 224 प्रकल्प महारेराच्या रडारवर आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टनं घेतलेला आहे। ट्रस्टच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र पाठवलंय। त्र्यंबकेश्वरमधील मंदिरात 21 ते 26 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून त्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे आणि त्यामुळे या कालावधीमध्ये मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे। रत्नागिरीतील मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या होत्या। त्यांचे उपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक महसुली पुरावे विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर कालावधीमध्ये जमा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलेलं आहे। दापोलीचे आमदार योगेश कदम यांची जळगाव इथल्या ग्रामस्थांनी भेट घेतलेली आहे। यावेळी गावातील रस्त्याबाबत आमदार कदम यांना निवेदन देण्यात आलं। देशाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रकाशित अहवालानुसार देशातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या किमती वाढल्याचं 417 प्रकल्प अडचणीत सापडलेले आहेत आणि यात महाराष्ट्रातील 219 प्रकल्पांचा समावेश आहे। 417 प्रकल्पाच्या किमती 4.77 लाख कोटी रुपयांनी वाढलेल्या आहेत। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात होणार आहे। यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे। तर T20 मालिकेतून भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे।